तू दिवसभर घरीच असतेस. तुला दिवसभर काय काम असतं? तू दिवसभर घरी करतेस तरी काय? असं आपल्याला प्रत्येक गृहिणीला ऐकायला मिळतं. तर हे का ऐकायला मिळतं? आपण जर एखाद्या वेळेस बोललो, की आज माझं खूप दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, माझे हातपाय दुखत आहेत, तर आपल्याला लगेच असे ऐकायला मिळते. तू घरीच असतेस, तुला तरी काय काम आहे? तुला काय बाहेर जायचं का? 4 पैसे कमवून आणतेस का? तू कुठे कामाला गेली होतीस का? तर असे शब्द ऐकायला भेटतात. तुम्हाला ऐकायला भेटतात का नाही मला ते नाही माहिती, पण मला तर नक्की भेटतात. कारण मी सुद्धा तुमच्यासारखी एक गृहिणीच आहे. आणि आणि मी फक्त घरची कामच करते. मी कुठं बाहेर जाऊन 4 पैसे कमवून आणत नाही. त्यामुळे मला असे बोलणे मिळतात, मला तरी असं वाटतं. कारण जी महिला असते, तिने दिवसाला 100 रुपये जरी कमवून घरी आणून दिले, तर तिची जी व्हॅल्यू असते ना घरच्यांच्या नजरेत, ती खूप वेगळी असते. आणि जी काहीच कमवत नाही, फक्त घरीच असते, घरचंच कामं करते आणि एखाद दिवस जर ती बोलली, आज मी आजारी आहे, आज मी स्वयंपाक नाही बनवत, आज मी फक्त खिचडी भात बनवते किंवा तुम्ही बाहेरून ऑर्डर करा, तर लगेच असं आपल्याला बोललं जातं, तू तर दिवसभर घरीच होतीस, तुला काय काम आहे, तुझं का दुखायला लागलं, काय दुखतं, असं आपुलकीने असं अजिबात विचारणार नाहीत. तर हे का आपण सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11-12 वाजेपर्यंत घरच्यांना काय नको, काय हवं, काय नको हे सर्व आपणच पाहत असतो ना. सर्व गोष्टी हातात छान छान जेवण करून, सर्वांची धुणी भांडी, सर्व घर व्यवस्थित नीटनेटकं करून आपणच ठेवत असतो ना. पण आपल्या कामाची कोणाला किंमत नसते. ती का नसते काय माहीत. आणि आपल्याकडनं एखादी चूक झाली, एखादं काम बिघडलं किंवा झालंच नाही, ते लक्षात नाही राहिलं, तरीसुद्धा आपल्याला असंच बोललं जातं, तू तर घरीच होतीस ना, मग तुझ्याच्याने एवढेसुद्धा कामं झाली नाहीत का? तू काय करत होतीस? झोपली असशील किंवा मोबाईल हातातून सुटत नाही, असेच बोलणे ऐकायला मिळतात. एखाद्या वेळेस मुलाचा होमवर्क करायला सुद्धा उशीर झाला, तरीसुद्धा आपल्याला बोलणे ऐकायला मिळतात. म्हणजे आपण काही माणूस नसल्यासारखंच असतं. आणि मग काय होतं, की आपल्यालाही सारखं असं ऐकायला मिळतं, तू काय करतेस, तू काय करतेस, तेच आपल्या मनामध्ये राहतं आणि आपणही तसेच वागायला सुरुवात करतो. तर आपणही मग पुन्हा कोणत्या गोष्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीत. आपलाही कॉन्फिडन्स कमी होत जातो, की आपल्याला काही येतच नाही, आपण तर घरीच आहोत, आपल्या हातात कोणची कला नाही किंवा काय नाही. मग आपण पुढे काहीतरी करण्याचा विचारच करत नाही. एवढंच घर आणि मुलं, संसार यामध्येच अडकून पडतो. तर असं न करता, तर आपले मुलं जोपर्यंत छोटे आहेत, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपली कला जोपासली पाहिजे. आपल्याला काय आवडतं ते पाहिलं पाहिजे. आपण सकाळी लवकर उठतो, तर थोडासा वेळ आपल्यासाठी सुद्धा दिला पाहिजे. स्वतःसाठी अर्धा तास स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे, जेणेकरून आपण काहीतरी करत आहोत याचीही जाणीव सगळ्यांना होईल, असं मला वाटतं. तर मी सुद्धा अशीच होते आणि अशीच आहे. मला सुद्धा असेच बोलणे मिळतात. त्यामुळे मी माझ्या मनातलं जे विचार आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि मी आजपासून ठरवलेलं आहे, की मीही स्वतःचं काहीतरी करणार आहे आणि घरी आहे तोपर्यंत का होईना, पण मी काहीतरी करून दाखवणार आहे. आणि हे जे मला बोलतात ना, त्यांना मी चुकीचं ठरवणार आहे. त्यासाठी मी हे आजपासून यूट्यूब चॅनल तर मी खूप आधीच ओपन केलेलं होतं, पण काय झालं ना, घरच्यांचा सपोर्ट नसताना आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. तर मी इंस्टाग्राम पेजसुद्धा ओपन केलं होतं, तर ते माझ्या मिस्टरांना माहिती झालं आणि ते मला बोलले, तुला कोणी हा शहाणपणा करायला सांगितला होता, तू अगोदर ते डिलीट कर, तू मला विचारलं का? तर असं झालं. आणि आता हे यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे, पण आता त्यावरती मी असे व्हिडिओज अपलोड केलेत, हे जर त्यांना कळलं तर मग काय होईल मला माहीत नाही. पण तोपर्यंत तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा.
तर मी असेच थोडे थोडे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. माझ्या लाईफमधले चढ उतार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी माझ्या घरच्यांच्या नजरेत माझी किंमत वाढवू शकेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.